सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. 16 जुलै 2026 रोजी सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत प्रशासनाचा गलथानपणा, कर्मचाऱ्यांची होणारी अडवणूक आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर होणारी गदा याविरुद्ध अत्यंत प्रभावीपणे आणि आक्रमकपणे आवाज उठवण्यात आला. जनतेच्या पैशांचा हिशोब आणि हक्काची मागणी करण्यासाठी मांडलेले प्रमुख मुद्दे असे आहेत. शेतकरी आणि कृषी विभागाची उपेक्षा. कृषी विभागाकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या योजना जसे की चाफ कटर, कडबा कुट्टी यंत्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती उपयोगी अवजारांच्या अनुदानामध्ये यावेळच्या अर्थसंकल्पात अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक पाहता शेतकरी आधीच संकटात असताना त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी निधी कमी करणे अनाकलनीय आहे. या अल्प आर्थिक तरतुदीबद्दल प्रशासनाला जाब विचारत शेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी जाब विचारत तीव्र निषेध नोंदवला. स्कूल ऑन व्हील उपक्रम. आमदार संजय काका पाटील यांच्या विधान परिषद फंडातून सुरू करण्यात आलेल्या स्कूल ऑन व्हील या फिरत्या संगणक प्रयोगशाळेसाठी लॅब चालू अर्थसंकल्पात अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या डिजिटल शिक्षणाचा हा मार्ग रोखणाऱ्या या निर्णयावर कडक शब्दात आक्षेप घेण्यात आला. कंत्राटी व विशेष शिक्षकांचे प्रश्न. सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीनं शाळांवर कामावर घेतले खरे, पण त्यांचे नोव्हेंबर 2025 पासून ते एप्रिल पर्यंतचे मानधन अजूनही प्रलंबित आहे. तसेच समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेऊन त्यांना S14 वेतन श्रेणी देण्याचे आदेश शासनाने दिले असताना राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी याची अंमलबजावणी केली. मात्र आपल्या सांगली जिल्हा परिषदेत हा विषय अजूनही प्रलंबित का असा सवाल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी व रिक्त पदे. जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना तात्काळ शासनाकडे परत पाठवून त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जत तालुक्यातील आरोग्य आणि शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे सामान्य जनतेची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ही पदं तातडीनं भरण्याबाबत आवाज उठवला गेला. सांगली जिल्हा परिषद मुद्रणालय भ्रष्टाचार. जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीनं चौकशी समिती नेमण्याची मागणी लावून धरली. सोलर प्रकल्प अनियमितता. जिल्हा परिषदेच्या सोलर प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी सभेत करण्यात आली आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे अनुदान असो, शिक्षकांचे मानधन असो की जिल्हा परिषदेतील अंतर्गत भ्रष्टाचार, सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी हा लढा असाच सुरू राहील. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाब विचारणे थांबणार नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.